पुण्यामधील दोन्ही राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 जागा लढवणार आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे। पॅनल निवडून येण्यास सोपं जाण्यासाठी अजित पवारांचे 3 उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 1 उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये असणार आहे। प्रत्येक प्रभागामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनेही रणनीती आखलेली आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी बालाजी पोतदार। बालाजी, आपण जर बघितलं तर ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती त्यावेळेस मात्र स्वतःचं अस्तित्व टिकवून हे सगळी युती व्हावी अशी सुप्रिया सुळे यांची इच्छा होती। त्यासाठी मधल्या काळामध्ये ही सगळी युतीची जी चर्चा आहे ती फिसकटली होती। मात्र त्यानंतर आता ठरलेलं असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत। 125 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढते, 40 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढते। मात्र पुणे शहरात सर्वत्र पक्षाचा लोगो आणि पक्षाचं अस्तित्व टिकावं यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 1 उमेदवार जो आहे तो तुतारी या चिन्हावर लढला जावा यासाठी प्रयत्न सुरू होते आणि तशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आणि आता 40 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 उमेदवार हा शरद पवारांच्या तुतारीवर लढेल, तर दुसरे 3 उमेदवार जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढतील। त्यामुळे दोन्ही ठिकाणीची जी निवडून येण्याची क्षमता आहे ती वाढणार आहे। त्याचबरोबर दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकणार आहे आणि यासाठीची ही रात्रभरच्या बैठका सुरू होत्या। त्या बैठकातून आता हे ठरलेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार असणार आहे आणि तो तुतारी या चिन्हावर लढणार आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत। असं चित्र आता स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।